गाड्याला राग आला, कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे, कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल, प्रोटोकॉल बाजूला ठेव, मी सांगतोय म्हणून घे. इथं कुठला आला नेम? काय मेला असता अजित पवार? अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मरायला लागल्या, लाजा वाटल्या पाहिजे ना? पुरत नाहीत. भीती घालायला चालू करा, त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही. पण तुम्ही काय भीती घालायला तयारच नाही. मग आता कसं व्हावं? अजित पवारांना तुमचं कर्जाचं नाव सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती नाही. परवाची गंमत सांगतो, ते कोल्हापुरातच तसं बोलले, काय राज्याची परिस्थिती नाही, 31 तारखेच्या आत कर्ज भरा. जणू काय ह्यानं कसं 70,000 कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय. त्यामुळे 4 दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होतं ते. आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आहे. आणि आता अजितदादांनी सांगितलं म्हटलं तर लगेच जाऊन बँकेत भरणार असं 4 दिवस मुदत देते आपल्याला. 28 मार्चला कोल्हापूरला आणि म्हणतं 31 तारखेच्या आत कर्ज भरा, माफ होणार नाही. विमानानं आले कुठं? कोल्हापूरला. आणि तिथनं कलेक्टर ऑफिस मध्ये गेले. 16 मिनिटात गेले बरं का. किती मिनिटात? 16 मिनिटात विमानतळावरनं कलेक्टर ऑफिसला गेले. एसी बंद पडला सरकारी गाडीचा. गाड्याला राग आला, कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे, कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल, प्रोटोकॉल बाजूला ठेव, मी सांगतोय म्हणून घे. इथं कुठला आला नेम? काय मेला असता अजित पवार? 16 मिनिटं फक्त त्याला जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय. अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मरायला लागल्या, लाजा वाटल्या पाहिजे ना? दया यायला पाहिजे. त्यांना दया येत नाही. पण त्यांना दया येत नाही त्याच्यापेक्षा मला वाईट वाटतंय तुम्हाला राग येत नाही. तुम्हाला राग येत नाही याचा मला राग येतोय. अरे जरा तरी काय आहे की नाही? 16 मिनिटं या गाड्याला सहन झालं नाही, एसी बंद पडलेला. मग या आता मला वाटतंय की आपल्या या विदर्भामध्ये 40च्या आसपास तापमान आलं असेल. कितीपर्यंत आहे? 42. हा 42 जातं साहेब. 42 डिग्री पर्यंत तापमान गेलं. ही माझी माणसं उन्हातानामध्ये कसं काम करत असतील? ह्या माझ्या आयाबाईने 42 डिग्री तापमानामध्ये उन्हात कसं काम करत असतील? ह्याला फक्त 16 मिनिटं एसी बंद पडल्याचा एवढा राग आला. हे आमच्या जगातले आहेत का कुठल्या दुसऱ्या जगात?